श्री स्वामी समर्थ। 13 जुलैपासून या राशींच्या हाती येणार पैसाच पैसा, अचानक मिळणार मोठी खुशखबर, पदोपदी मिळणार भरपूर यश अन सुखसमृद्धी। 13 जुलैला तयार होणाऱ्या शुभ ग्रहयोगाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते। या काळात धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी आणि सुखसमृद्धीचे योग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशीबदलाइतकेच त्यांच्या परस्पर दृष्टियोगालाही विशेष महत्त्व दिले जाते। दोन प्रभावशाली ग्रह एकमेकांशी विशिष्ट योग निर्माण करतात, तेव्हा त्याचा परिणाम विविध राशींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतो, अशी ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहे। येत्या 13 जुलै रोजी सूर्य आणि बुध यांच्यात विशेष दृष्टियोग तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे। या योगामुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः करिअर, आर्थिक प्रगती, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने काही राशींना अनुकूल काळ सुरू होऊ शकतो। ज्योतिषशास्त्रानुसार 13 जुलै रोजी सूर्य आणि बुध हे एकाच राशीत 0 अंशावर येण्याची शक्यता आहे। या स्थितीमुळे दृष्टियोग तयार होतो, असे मानले जाते। अशा योगामुळे विचार करण्याची क्षमता अधिक स्पष्ट होऊ शकते, निर्णय अधिक ठामपणे घेता येऊ शकतात आणि नवीन संधी ओळखण्याची क्षमता वाढू शकते, अशी ज्योतिषीय धारणा आहे। त्यामुळे काही राशींसाठी हा काळ शुभ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मेष राशी। या काळात करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी मिळू शकते। अपेक्षेपेक्षा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा एखादा मोठा व्यवहार यशस्वी होऊ शकतो। आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसू शकतात। रखडलेली कामे मार्गी लागू शकतात। कुटुंबातील वातावरणही आनंददायी राहण्याची शक्यता असून आत्मविश्वास वाढल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाऊ शकते। मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील। आरोग्याच्या दृष्टीने पाहता, जर तुम्हाला डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर योग्य उपचार करून घ्या। आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुमच्याकडे भरपूर प्रमाणात धन येण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अतिशय रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल। वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा। व्यवसायासाठी हा आठवडा अनुकूल राहील आणि भागीदारासोबत मिळून व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकता। नोकरी करणाऱ्या जातकांनी सध्या नोकरी बदलण्याचा विचार टाळावा आणि थोडा संयम ठेवावा। शिक्षणाच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागेल। कठोर परिश्रम केल्यास परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते। तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात शनी देव विराजमान असतील आणि अशात या सप्ताहात तुम्हाला आपल्या थाळीमध्ये हिरव्या भाज्या शामिल करण्याची आवश्यकता असेल, म्हणून तुम्ही काकडी किंवा सॅलड सोबत सुरुवात करू शकतात। सोबतच दिवसा कमीत कमी एक सफरचंद किंवा काही अन्य फळांचे सेवन करण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुम्ही लहान मोठ्या आजारांपासून दूर राहण्यात यशस्वी व्हाल। गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप तुमच्या काही जुन्या गुंतवणुकी जसे पैतृक संपत्ती, जमीन, प्रॉपर्टी, पॉलिसी इत्यादी मुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे। अशात तुम्ही त्या धनला अर्जित करून त्याला पुन्हा कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेऊ शकतात। या सप्ताहात बऱ्याच ग्रहांचे गोचर होण्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल, तथापि त्याआधी तुमच्या कुटुंबात वृद्धीही होण्याची शक्यता राहील। ही वृद्धी कुठल्या व्यक्तीच्या विवाह किंवा काही शिशुच्या जन्माच्या कारणाने शक्य आहे। अशात
या आनंदाला कुटुंबासोबत राहून साजरे करा. कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण बनविलेल्या प्रत्येक आधीच्या रणनीती आणि योजनेत कार्यालयातील कोणीतरी व्यक्ती अडथळा आणू शकेल, जेणेकरून आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आपले डोळे उघडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या घडामोडींविषयी जागरूक रहा. घरात कुणी व्यक्तीच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा पूर्ण सप्ताह खराब जाण्याची शक्यता आहे. अशात शक्यता आहे की कुणी मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करा अथवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचे टेन्शन अधिक वाढू शकते. या आठवड्यात आपण आतापर्यंत ज्या प्रेम जीवनाबद्दल पूर्णपणे निष्काळजी होता त्याबद्दल गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, कारण अशी भीती व्यक्त केली जात आहे की आपल्या आणि आपल्या प्रेमीच्या दरम्यान आपल्या कुटुंबाची अचानक एंट्री केल्याने आपल्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शक्य तितक्या आपल्या कुटुंबास आपल्या प्रेम संबंधाच्या गोष्टींबद्दल सांगू नका. जर विवाहित जीवनात आधीपासून काही वाद चालू होता तर या सप्ताहात ते पूर्णतः दूर होईल. सोबतच तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाला अधिक मजबूत होताना पाहाल, कारण शक्यता आहे की काही उत्तम क्षणांच्या कारणाने तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये सर्व वाद संपेल. म्हणून वादविवादामुळे जुन्या दिवसाच्या आठवणीला ताजे करणे विसरू नका. उपाय: नियमित भौमाय नमःचा 27 वेळा जप करा. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगीबेरंगी नव्हतं. भाग्यांक 6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा. मिथुन राशी. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते किंवा कौशल्याला योग्य संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळू शकतो. व्यवसायात विस्ताराचा विचार करत असाल तर त्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. सामाजिक ओळख वाढण्याबरोबरच नवीन लोकांशी संपर्कही भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत उत्तम राहील. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीतही काळ अनुकूल राहील. प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमात रमून जाल आणि रोमँटिक क्षण अनुभवण्याच्या अनेक संधी मिळतील. कौटुंबिक जीवनही सुखकर राहील. जीवनसाथीला नोकरीत प्रगती मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कमी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहील. या सप्ताहात आपल्या व्यस्त दिनचर्येत काही आनंदाचे क्षण काढून स्वतःला पर्याप्त वेळ देऊ शकाल. अशात या वेळी उत्तम संधींचा फायदा घेऊन आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित वॉक करा. यावेळी तुम्ही चप्पल ऐवजी शूजचा वापर करा. या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधी जी समस्या येत होती ती या वेळी पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे.
याच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम असाल आणि शक्यता आहे की यामुळे तुम्हाला धन प्राप्तीही होईल. घरातील कुणी मोठी व्यक्ती स्वास्थ्य हानीच्या कारणाने बऱ्याच वेळापासून चिंतेत होती, त्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे कारण शक्यता आहे की त्यांना आपल्या आरोग्याने जोडलेल्या काही गंभीर समस्यांनी बऱ्याच वेळानंतर आराम मिळू शकेल. यामुळे घर कुटुंबातील वातावरणही उत्तम होईल सोबतच घरातील सर्व व्यक्ती रात्री जेवणाचा आनंद घेऊन जुन्या चांगल्या गोष्टी आठवताना दिसाल. गुरु महाराज तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात बसलेले असल्याने या सप्ताहात तुमची कार्यक्षमता आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेला पाहून आपले वरिष्ठ तुमच्याने प्रभावित होण्याची शक्यता आहे की ते कुठल्याही मीटिंगमध्ये दुसऱ्यांसमोर मोकळेपणाने प्रशंसाही करू शकतात. तथापि आपली प्रशंसा ऐकून तुमच्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका आणि त्याची गती पकडून ठेवा जी तुम्ही आधी पकडली होती. या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेतील परिश्रमानुसार निकाल प्राप्त होणार नाही, यामुळे त्यांच्यात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत जीवनात हारजीत होत असते हे लक्षात घेऊन स्वतःला शांत करणे आवश्यक आहे. हे समजून घ्या आणि पुन्हा कठोर परिश्रम सुरू करा. जर तुम्ही आतापर्यंत सिंगल आहे आणि ख्या प्रेमीची प्रतीक्षा करत आहे तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या कुणी मित्र किंवा जवळच्यांच्या मदतीने कुणी अशा खास व्यक्तीसोबत भेटण्याची संधी मिळेल जो तुम्हाला पहिल्याच भेटीत आवडेल. सोबतच त्यांना पाहून तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की शेवटी तुमची मोठी वाट पाहणे थांबले. या सप्ताहात तुमच्या जीवनसाथीचा स्तर सामान्यपेक्षा अधिक आनंदी राहील. यामुळे योग बनत आहेत की तुम्हाला साथीकडून काही भेट किंवा त्या प्रकारचा सरप्राईज भेटू शकतो. यामुळे तुम्हीही त्यांच्यासाठी काही चांगले करण्याचा प्लॅन करू शकतात. उपाय: नियमित नमो नारायणचा 41 वेळा जप करा. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा. सिंह राशी. या काळात आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होऊ शकते. करिअरशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत सुरू असलेल्या कामांमध्ये चांगले यश मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढू शकतो आणि तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संपत्तीतून लाभ मिळू शकतो. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आर्थिक स्थिती मध्यम राहील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावेत. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल.
वैवाहिक जीवनही सुखकर राहील आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य लाभेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्या जातकांना मानसन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करावे. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते. तुम्ही नेहमी आपल्या सुखसुविधांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करताना दिसाल आणि या सप्ताहात तुमचा हा दृष्टिकोन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतांची शक्यता राहील कारण या काळात तुम्हाला मनमुजी वर्तन आरोग्यासाठी चिंतेचे कारण उभे राहील सोबतच तुमचे निजी जीवन ही कष्टदायक बनू शकते. या सप्ताहात तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल कारण शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान असतील तथापि यावेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईल. आई आनंदी बनवेल सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठीही हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असतील आणि अशात आधीच्या सप्ताहाच्या अपेक्षा हा सप्ताह तुमच्या करिअरला गती देण्याचे कार्य करेल कारण जर तुम्ही व्यापारी आहेत तर तुम्हाला अचानक नवीन ग्राहक व गुंतवणूकदार सोबत भेट घालून त्यांना आपल्या पक्षात करण्याची संधी मिळू शकते. तसेच नोकरीपेशा जातकांचे सहकर्मीही या काळात त्यांना अधिक समजण्याचा प्रयत्न करून त्यांना आपले पूर्ण सहयोग देण्याचे कार्य करेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे कारण यावेळी तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच ब्याज ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदी करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसाल. कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तर या काळात ती दूर होऊ शकते. प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसाल. संगीला आनंदी करण्यासाठी व्यवहारात आवश्यक परिवर्तन कराल. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्य रूपात उत्तम राहील तथापि अधूनमधून थोडे फार वाद जीवनसाथी सोबत होण्याची शक्यता आहे परंतु ब्याज शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या या वादातही रस आणण्याचे कार्य करेल. यामुळे तुमच्या नात्यावर काहीही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. उपाय नियमित भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. लवमेट आज तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमची जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय गणेश चालीसा आणि भजन गायन करून आर्थिक स्थिती सुधारा. तुळ राशी. व्यावसायिक आयुष्यात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढीबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता असून नवीन करार फायदेशीर ठरू शकतात.
कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित प्रश्न मार्गी लागू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी केलेले नियोजनही यशस्वी ठरू शकते. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची विशेष काळजी घ्या. या आठवड्यात पोटदुखी किंवा तोंडात अल्सर, छाले होण्याची समस्या त्रास देऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु खर्चामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत हा काळ आनंददायी राहील. व्यापारासंदर्भात तुम्हाला एखाद्या प्रवासाला जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील आणि कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळू शकतो. प्रेमसंबंधांसाठी हा काळ फारसा खास राहणार नाही. मात्र वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जीवनसाथीसोबत रोमँटिक क्षणांचा आनंद घ्या. शिक्षणाच्या बाबतीत परिस्थिती सामान्य राहील. उच्च शिक्षणासाठी काही चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही नेहमी आपल्या सुखसुविधांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करताना दिसाल आणि या सप्ताहात तुमचा हा दृष्टिकोन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होतांची शक्यता राहील. कारण या काळात तुम्हाला मनमुजी वर्तन आरोग्यासाठी चिंतेचे कारण उभे राहील. सोबतच तुमचे निजी जीवनही कष्टदायक बनू शकते. या सप्ताहात शनी महाराज तुमच्या 6व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुमच्यामध्ये रचनात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तथापि या काळात प्रत्येक कागदावर हस्ताक्षर करण्याच्या आधी तुम्ही आरामात ते कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर खूप तणाव देऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याच्याशी वाद घालण्याऐवजी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी त्याच्या मर्यादा निश्चित करणे आपल्यासाठी एकमेव आणि उत्तम पर्याय ठरेल. केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ आणि अधीनस्थ सोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल. सोबतच तुम्ही असे करून भविष्यातही वेतन वृद्धीची शक्यता वाढवण्यात यशस्वी राहाल. ते विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते. यामुळे तुमच्या मान सन्मानातही वाढ होईल. सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल. या सप्ताहात जर तुम्ही सिंगल आहे आणि कुठल्या खास व्यक्तीच्या शोधात आहे तर शक्यता अधिक आहे की यावेळी तुम्हाला कुणासोबत अचानक भेट करण्याची संधी मिळेल. यामुळे झालेल्या भेटीमुळे तुमचे मन धडकेत आणि त्या व्यक्तीला तुम्हाला परत भेटण्याची इच्छा दिसेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत फिरायला जाऊ शकतात कारण सोबत वेळ घालवण्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील. अशात या उत्तम वेळेचा योग्य लाभ घेऊन तुम्हालाही आपल्या कंदील जीवनसाथीला आनंदी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. उपाय: नियमित भार्गवाय नमःचा 33 वेळा जप करा. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. त्या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहे आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे होते. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्या. तुमची जोडीदार साकेरींपेक्षाही गोड आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. भाग्यांक:
6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय घरात धूप लावल्याने घरगुती जीवन चांगले राहील.